टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। निवडणूक आयोगावर राहुल गांधींनी प्रश्नचिन्ह उभे केले असताना भाजप त्याची प्रत्युत्तर देत आहे। ते प्रत्युत्तर भाजपकडून नव्हे तर निवडणूक आयोगाकडूनच हवे आहेत आणि मग भाजप का बरं मध्ये पडत आहे असा प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला आणि आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता नाना पटोले आहेत। भाऊ, काय सांगाल? महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ज्या गडबडी झाल्यात त्या गडबडीचाच परिणाम आहे की महाराष्ट्रामधलं हे जे तीन तिघाडा काम बिघाडा सरकार महायुतीचं महाराष्ट्रात आलं आणि स्वाभाविक आहे की ज्याचं खावं त्याचं गावं। निवडणूक आयोगाच्यामुळे आणि निवडणूक आयोगाच्या बेईमानीमुळे आणि लोकशाहीचा खून केल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये हे सरकार आलं आणि म्हणून भाजप निवडणूक आयोगाची वकिली करताना आपण पाहतो आहे। राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेला आहे आणि निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही, भाजपच उत्तर देते आहे। म्हणजे दाल में काला आहे, डाळच काळी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण भाजपच्याही लोकांना माझं विनम्र त्यांना विनंती आहे की लोकशाही वाचवण्यासाठी माध्यम असतील, सत्ता पक्ष असतील, विरोधी पक्ष असतील, सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे। मतं चोरून नेणं आणि त्याच्या माध्यमातून सत्तेमध्ये येणं हा लोकशाहीसाठी घातक आहे, हा पायंडा चुकीचा ठरू शकतो। शरद पवार साहेबांनी जो मुद्दा आज उपस्थित केला तो गेल्या 6 महिन्याच्या पहिलेसुद्धा हा मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला होता। त्यांनीच राहुल गांधीजींना ही भूमिका मांडली होती। त्यांनी सांगितलं की आम्हाला लोकांच्या मताची चोरी न करता लोकांच्या विश्वासाने आम्ही सत्तेत येऊ ही भूमिका मांडली। पण भाजपनी जनतेचा विश्वासघात करून आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणलेलं आहे, देशातलं नरेंद्र मोदीचं सरकार आलेलं आहे आणि आज पूर्ण देशातल्या जनतेच्या मनामध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल एक मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे। निवडणूक आयोगाने याची स्पष्टता केली पाहिजे अशी भूमिका आमची आहे। नक्की काँग्रेस आता नेमकी काय भूमिका घेईल किंवा काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठका या विषयावर झाल्या असतील, नेमकं काय समोरची आता काँग्रेसची प्लॅनिंग आहे? कालच कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये एक मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला त्याही कर्नाटकाच्या राज्य निवडणूक आयोगाकडे एक निवेदन देण्यात आलं। 11 तारखेला दिल्लीमध्ये NDA म्हणजे सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांचं एक मोठं आंदोलन आणि त्याचं निवेदन केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये समजा केंद्रीय निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही आणि राहुल गांधीजींनी ह्या मताच्या चोरीचा जो मुद्दा मांडलेला आहे त्याची स्पष्टता दिली नाही तर देशभरामध्ये काँग्रेस आणि सगळे विरोधी पक्ष आणि देशातल्या जनतेला सोबत घेऊन मोठं आंदोलन उभारलं जाईल। एक लोकचळवळ निर्माण केली जाणार आणि या लोकशाहीला वाचवण्यासाठी देशातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांची मदत घेतली जाईल। विधानसभा निवडणुकीच्या वेळी 2 माणसं मला भेटली आणि त्यांनी 160हून अधिक जागा गॅरंटी देऊन निवडून आणण्यासाठी शब्द दिला होता, मात्र राहुल गांधी आणि मी हा मार्ग नाकारला असं गौरवस्फोट शरद पवारांनी केला आहे। काय सांगाल आपण? बरोबर आहे। ह्या 6 महिन्याच्या पहिले पवार साहेबांनी हा मुद्दा उपस्थित केला होता आणि या पद्धतीच्या वाम मार्गाने लोकशाहीचा खून करून आम्हाला सत्तेत यायचं नाही। आम्ही लोकांच्या विश्वासाने आम्ही सत्तेत येऊ, त्यांच्या मताच्या आशीर्वादाने निवडून येऊ ही भूमिका राहुल गांधीजींनी त्या काळात भूमिका मांडलेली होती। त्यामुळे हा मुद्दा आज आपण उपस्थित करताय, पण हा मुद्दा शरद पवार साहेबांनी 6 महिन्याच्या पहिलेच उपस्थित केलेला होता। पण निवडणूक आयोग ज्या बेशरमेने वागत आहे, ज्या निर्लज्जतेने वागत आहे ते उत्तर द्यायला तयार नाही, माहिती लपवताना आपण पाहतो आहे। आम्ही त्यांना सांगितलं होतं की 5 वाजताच्या नंतर जे काही मतदान झालेलं आहे रात्रीच्या 11 वाजेपर्यंत त्याचे कोणत्या बूथवर किती मतं झाली त्याचे फुटेजेस आम्हाला द्यावेत, पण ते सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून 48 तासात कायद्यामध्ये बदल करून तेही दाखवायचे नाहीत अशा पद्धतीचा निर्णय घेतला।
म्हणजे या सगळ्या पापाला लपवण्याचं काम केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार आणि निवडणूक आयोग करतं हे त्याच्यातून सिद्ध होते. एकनाथ शिंदे कधी बोलत नाही, पण त्यांचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल असं विधान शरद पवारांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्यावर केलेलं आहे. महाराष्ट्रातलं जे महायुतीचं तीन तिघाडा काम बिघाडा जे सरकार आहे, या सरकारमध्ये प्रचंड रोष आहे. तिघांचंही आपसात पटत नाही आणि त्याच्यामुळे कधी पण स्फोट महाराष्ट्रातल्या सरकारचा होऊ शकतो याचा अंदाज पवारसाहेबांना आलेला आहे आणि मी पण अनेकदा या विषयावर बोललेलो. संजय राऊतांनी असे विधान केलेलं आहे की मविया एकत्र आल्याशिवाय निवडणूक लढणार नाही. तर आम्ही कुठं म्हटलं आहे, त्यावेळेस ज्यावेळेचा निर्णय जो होईल त्या निर्णयाप्रमाणे निर्णय घेऊ. तर हे होते काँग्रेसचे नेते नाना पटोले. रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.